यांनी चरखा सुरू केला. ते सेवाग्रामला आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की कापसाशिवाय पर्याय नाही शेतकऱ्याला, म्हणून त्यांनी हा केला. आणि त्यांच्याच काल मला तो आमच्या ज्या शिक्षण मंडळातर्फे दिला होता तो मी आज यांना आमच्या मिलिंद आपल्याला एक आठवण म्हणून देतो. अशा कार्यक्रमात आज या मंचावर उपस्थित माझे मित्र डॉक्टर वैराळे, आम्ही आमच्या एका शब्दावर ताबडतोब येणारे आमचे डॉक्टर नेमाडे साहेब आणि त्यांचे सहकारी अंजली, डॉक्टर अंजली, डॉक्टर मगर, विक्रम मिसाळ, त्यानंतर आज या कार्यक्रमाचं ज्यांनी संयोजन केलं चांगल्या तर विजय भाई, आज माझे सहकारी काही आलेले आहेत पीडीकेवीचे प्रशांत शिंगोटे आणि सातभाई. आज मॅडमला मी मुद्दाहून याच्यासाठी सांगितलं की जरी त्या कॉटनशी संबंधित नसल्या तरी आपल्या या भागामध्ये एक बायोटेक्नॉलॉजी कॉलेज आहे, यवतमाळला आहे, त्याची माहिती सगळ्यांना व्हायला पाहिजे. आणि नवीन जे काय आता शेवटी तुम्ही जरा बीटी कॉटन हे बायोटेक्नॉलॉजीचं तंत्रज्ञान आहे, अशा प्रकारचे तंत्रज्ञान त्या कॉलेजमधून संशोधित व्हावं ही आपली अपेक्षा आहे. आणि म्हणून त्यांची ओळख व्हावी या दृष्टीने मी त्यांना म्हटलं की तुम्ही इथे जरूर या. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जो कार्यक्रम घेतलेला आहे तो म्हणजे हाय डेन्सिटी प्लॅन्टिंग सिस्टम, त्याला आपण शॉर्टमध्ये आम्ही HDFC म्हणतो, HDPS म्हणतो, परंतु याचाच अति उच्च घनतम मराठीमध्ये त्याला बरेच असे कॉम्प्लिकेटेड शब्द आलेले आहेत की लागवड पद्धत, उच्च घनतम लागवड पद्धत. एक तुम्हाला आता कारण प्रत्येक शेतकऱ्याचं काय झालं की मानसिकता कशी झाली आहे पहा तुम्ही. गव्हामध्ये ज्यावेळी नवीन बी आलं त्यावेळी गव्हाची क्रांती झाली, ज्वारीचं हायब्रिड आलं त्याची क्रांती झाली, बाजाराचं हायब्रिड आलं क्रांती झाली, आज भाजीपाल्यामध्ये तुम्ही पाहिलं सगळे हायब्रिड आलं क्रांती झाली, कापसामध्ये हायब्रिड आलं पुष्कळ एकदम वाढ झाली. परंतु आज त्याच्यामुळे मानसिकता अशी झाली की आम्हाला आता फक्त बी हे चांगलं पाहिजे, या बियामध्ये सगळं आम्ही करू शकू अशी एक कल्पना माझी. परंतु मला असं वाटतं की आता वेळ अशी आलेली आहे की नुसत्या बियाच्या भरोशावर तुम्हाला उत्पन्नामध्ये वाढ ही शक्य होणार नाही. आपण जेनेटिकली मॉडिफाईड जितकं बी आहे प्रयत्न केला आहे ते बीटी कॉटन आपण आणलेलं आहे. बीटी कॉटनच्या त्याच्यानंतर त्यामध्ये जी काही वाढ करायची आहे ती आपली वाढ खुंटलेली आहे. जसं आम्ही सांगितलं की HTBT जे आमच्या शेतकरी संघटनेचे लोक नेहमी सांगतात की HTBTची लागवड या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात, त्याला ते चोर बीटी म्हणतात, आम्ही त्याला चोर बीटी म्हणत नाही, त्याला म्हणतो आम्ही HTBTच म्हणतो. तर अशा प्रकारचे HTBT सरकारने परमिशन दिले नसताना लावतोय. आपण का लावतोय? आम्ही विचार केला हा की आमच्या बेसिकली आम्हाला हे पाहिजे की आमचा जो खर्च आहे हा आम्हाला कसा कमी करता येईल. निंदणीचा खर्च जो आहे हा नंबर 1 खर्च जर कॉटन मध्ये कोणता असेल तर निंदणी आणि वेचणी, हे 2 खर्च जर तुम्ही कमी करू शकले तर कापसाचा 7,500 भाव परवडतो. परंतु हे खर्च जर तुम्ही धरले तर 17,500 भाव 7,500 भाव काही अर्थ नाहीये. म्हणजे त्याची प्रॉफिटेबिलिटी तुम्हाला काही मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला याच्यासाठी खर्च कसा कमी करता येईल हा एक प्रश्न आहे. आता या अशा सिच्युएशन मध्ये आपण कोणतं तंत्रज्ञान आपण नवीन आणणार आहे? जर आम्हाला सरकारने सांगितलं की आता तुम्हाला या HTBT सुद्धा आम्ही परमिशन देत नाही, आम्ही आणखीन काही नवीन जीन्स टाकून बोंडअळी आणखीन निमंत्रण करणार काही आणखीन त्यात टाकता येईल ते सुद्धा आम्ही सध्या तुम्हाला परमिशन देत नाही. तुम्ही पाहिलं असेल की त्याच्या विरुद्ध जनरली लोकांचा वर्तमानपत्रात काही जे ज्याला आम्ही ऍक्टिव्हिस्ट म्हणतो हे अशा सगळे लोक त्याच्या विरुद्ध आहेत. याच पिकात नाही, सगळ्या पिकामध्ये, सोयाबीन मध्ये त्याला आणून द्यायला तयार नाही. सोयाबीनची आमची परिस्थिती अशीच वाईट आहे. आमचं साधारण उत्पन्न 1000 ते 1100 किलो आहे प्रति हेक्टरी, आणि अर्जेंटिनामध्ये जर गेलं तुम्ही तर प्रति हेक्टरी उत्पन्न 3000 आहे. आम्ही त्याला सांगितलं की तिथे का घेतात? तिथे त्यांच्याकडे HT सोयाबीन आहे, त्यांच्याकडे BT सोयाबीन आहे, ते आपण का नाही आणू शकत? परंतु याला एक सामाजिक काही विरोध या ठिकाणी एक निर्माण झाला आहे आणि सरकारला असं वाटतं की आम्हाला एकदम कोणती बाजू त्यांना घेता येऊन नाही राहिली. म्हणजे
जे फॉर करणारे आहेत आणि जे अगेन्स्ट करणारे आहेत यांची बाजू घेता असल्यामुळे अशा गोष्टी सगळ्या आपल्या कोर्टात, आणि मग तुम्हाला माहिती आहे की एकदा कोर्टात केस गेली की ती अनेक वर्षापर्यंत चालते. अनेक जजेस रिटायर होतात. आता आपले जे जज रिटायर झाले, आता नवीन जे झाले ते 6 महिन्यात रिटायर होतील. ही प्रोसेस त्यांची चालू राहणार. परंतु अशा परिस्थितीमध्ये शेतकरी थांबणार नाही. शेतकऱ्याला नवीन तंत्रज्ञान काय देता येईल याचा प्रयत्न आमचे शास्त्रज्ञ नेहमी करतात. आता जसं विजय नवलांनी सांगितलं की 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. शेतकरी संघटनेने त्याचा उल्लेख केला आणि आम्ही सुद्धा मानतो, कोणत्याही देशाची प्रगती तंत्रज्ञानाविरहित झालेली नाही. अमेरिका म्हणा, रशिया म्हणा, जर्मनी म्हणा, फ्रान्स म्हणा, जपान म्हणा, या देशांच्या प्रगतीच्या मागे त्या देशाचं तंत्रज्ञान आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि जर त्या तंत्रज्ञानाला जर आम्ही मान्यता देत नसू, तंत्रज्ञानाला जर अडवणूक करत असू, तर आम्हाला ते आमची जी प्रगती जी आम्ही म्हणतोय होण्याची ती खुंटणार आहे. म्हणजे आम्हाला या म्हणून तंत्रज्ञान हे शरद जोशी साहेबांचं माझं फार जवळचे संबंध आले होते दिल्लीत. ते नेहमी म्हणायचे डॉक्टर बाई की हे तंत्रज्ञानाला का अडवतात. मी म्हटलं त्यांना अडवत नाही, आमच्या लोकांची मानसिकता आहे अडवण्याची, त्यामुळे अडवतात ते. आणि असे भरपूर लोक असल्यामुळे त्यांना अजूनही काहीतरी वाटते की जुन्या काळातलं होम हवन केलं की पिकाचं उत्पन्न वाढू शकते. असं शक्य होत नाही. याला आपल्याला तंत्रज्ञानाची गरज लागणार आहे. आणि म्हणून आम्ही विचार केला की आता जर जेनेटिक तंत्रज्ञान आलो नसेल तर आमच्याकडे दुसरं तंत्रज्ञान काय आहे. आम्ही असा विचार केला की आता आम्हाला या ज्या लागवडीच्या पद्धती आहे याच्यामध्ये आम्हाला आमूलाग्र बदल करणं आवश्यक आहे. मग कोणत्या प्रकारचे हायब्रिड आणणे. आता जसं आमच्या सगळ्या मित्रांनी तुम्हाला सांगितलं की गळफांदी कमी असले, फळफांद्या पाहिजेत, झाडाची उंची कमी पाहिजे, त्याला लागणारे गोंड जरी कमी असतील तरी संख्या झाडाची वाढवल्या पाहिजे. अशा प्रकारचे हायब्रिड आता गेल्या 3-4 वर्षामध्ये प्रत्येक कंपनी आणि पब्लिक सेक्टर म्हणजे CICR हे देखील निर्माण करायच्या मागे आहे. याचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला याच्यामध्ये सरळ सरळ आम्हाला एक या हलक्या जमिनीमध्ये ज्या ठिकाणी कोरडवाहू पीक घेता येते अशा विदर्भाच्या सगळ्या जमिनीमध्ये आम्हाला 120 ते 150 दिवसाचं जर पीक राहिलं, सोयाबीन सारखा कॉटन लागला पाहिजे, त्याला डायरेक्टली आम्ही त्याला ड्रिल करायचं आणि आम्ही त्याला हार्वेस्ट करून टाकायचं एका वेळा. अशा सारखा कपाशी आणता येईल का हा मुद्दा आहे. मग आता त्या ठिकाणी काय की हे करत असताना आम्हाला काही अडचणी आहेत. त्या अडचणी आपल्याला दूर कशा करता येतील. मग अशा प्रकारचं वाढ निर्माण करता येईल का. मग आम्ही सगळ्या कंपन्यांच्या मीटिंग घेऊन त्यांना सांगितलं की तुम्हाला अशा प्रकारचं वाढ हवं. कारण पुढे चालून मी आता जसं सांगितलं, पुढे चालून कापसामध्ये तुम्हाला 10 वर्षांनी लेबर मिळणार नाहीये. तुम्ही आताच लिहून घ्या. म्हणजे आताच परिस्थिती वाईट आहे, पण याच्यापुढे आणखी परिस्थिती वाईट होत जाणार आहे. म्हणजे तुम्हाला जे तंत्रज्ञान आणायचं आहे त्याच्यामध्ये असं तंत्रज्ञान पाहिजे की जे मेकॅनिकल फार्मिंग करता आलं पाहिजे. ट्रॅक्टरनी पेरणी, ट्रॅक्टरनी दुसऱ्या निवडणी, फवारणीचे बूमरॅंग, फवारणीचं ड्रोन, त्याच्यानंतर वेचायला मशीन, असं तंत्रज्ञान जे अमेरिकेमध्ये आहे किंवा ब्राझीलमध्ये, त्याच्याकडे सुद्धा हाच प्रश्न निर्माण झालेला होता. पण त्याच्याकडे हा प्रश्न 50 वर्षापूर्वी झाल्यामुळे त्यांनी मशीन अगोदरच डेव्हलप केल्या. आज आमच्याकडे हा प्रश्न निर्माण झाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या आपण ज्यावेळी 2000 साली आपल्या भारतामध्ये 65% लेबर हे शेतीत काम करत होते, त्याचं प्रमाण आज 35%वर आलंय. शेतीमध्ये काम करायला कोणी तयार नाही. आणखी कमी कमी होत जाणार. म्हणून सांगितलं की पुढच्या या दशकामध्ये तुम्हाला आता हा विचार तर करावाच लागणार आहे की शेती ही मेकनाइज शेती कशी करता येईल. ट्रॅक्टर बेस्ड शेती करायची हे तर प्रश्नच नाही, पण ट्रॅक्टर ऑपरेटेड काही मशीन्स त्याला लावता येतील का. हार्वेस्टिंग, कॉटनचं हार्वेस्टिंग करता येईल का. तुमचे फळबागाचे जे आता आंबा काढायचा आहे त्याची काही मशीन काढता येईल का. फळं तुम्हाला काढता येतील का. असे अनेक प्रयोग सगळे चालू आहेत. आणि अशा प्रकारचं मेकनायझेशन परदेशात झालेलं आहे. हे नाही की अगदी नवीन आहे. आम्हीच विचार करतो अजूनही आमचा माणूस झाडावर चढून आंबे तोडतो, तसं नाहीये. आंबे तोडायच्या मशीन आहे, ग्वावा तोडायच्या मशीन आहे, आपल्या पेरू तोडायच्या सगळ्या प्रकारच्या मशीन आहे. मग अशा तुम्ही आता जर याचं पाहिलं असेल लागवड पद्धत याची जपानमध्ये आपले तांदूळाची,
तर तुम्हाला एका दिवसामध्ये 25 एकर ते नुसत्या अशा आपण जसं लॉन टाकतो तसं टाकून देतात आणि तिथे तो येतो उगवतो. तो मशीनला टाकत जाते ते पूर्ण. म्हणजे याला आता लागवड करायची गरज नाही त्याला. पण आता ह्या सिच्युएशन मध्ये आम्हाला यायचंय. आम्ही आता या प्रोसेसमध्ये आहोत. मग आता याच्यात काय करता येईल म्हणून आपण एक विचार केला की कपासीमध्ये आम्हाला आता 2 गोष्टी आम्हाला दिसतात. एक म्हणजे आपल्याला अति घन लागवड करणे. हलक्या जमिनीमध्ये आपण शक्यतोवर असे वाणं आणायचे की जे साधारणतः 115 दिवसात येतील आणि असे वाणं आणायचे की ज्याचं 1 किंवा 2 वेळा सगळं उत्पन्न निघून जाईल. आणि असं जर करायचं असेल तर नॅचरली आपल्याला ब्रीडिंग ज्याला आम्ही म्हणतो कशा वाण तयार करण्याच्या पद्धती ज्या आहेत ब्रीडर्सला हे करावं लागणार आहे. आणि हे सध्या फॉर्च्युनेटली काही कंपन्यांनी स्वतः तयार केलेली वाण आहे. त्यातले आज दिजुउडीचे जे आपण 2-3 वाणं त्यांनी सांगितले विजेता आहे किंवा आद्या आहे. हे वाणं जे आहेत हे या हाय डेन्सिटीसाठी लागवडीसाठी उपयुक्त असे वाणं तयार केलेले आहे. आणि हे वाणं तयार करण्याचा उद्देश तेवढाच होता की एका झाडाची आपल्या एका एकराची संख्या आपल्याला साधारणतः 28 ते 29 हजार झाडं आपल्याला लावायचे. म्हणजे 90/15 हे जर तुम्ही अंतर ठेवलं तर तुम्हाला हे निश्चित असे लावू शकतात. आणि आज आपण या शेतातले जे प्रयोग पाहिलेले आहेत मला वाटतं यांनी मिलिंद दामले साहेबांनी याचा डेटा आपल्या समोर ठेवलेला आहे की किती आतापर्यंत त्यांनी माल काढलाय आणि किती यायचा आहे आणि काय याचे चान्सेस आहेत. तर आम्हाला असं दिसून येते की याच्यामध्ये साधारणतः 25 ते 30% जास्त उत्पन्न मिळेल आणि खर्च वेळेस तुम्हाला तेवढा प्रॉफिट जास्त राहणार आहे. हे जर अशी परिस्थिती असेल तर मग आपण या पद्धतीचा अवलंब का करू नये. आणि मग याच्याच बरोबर आज आपल्याला ज्या लागवडीच्या काही दुसऱ्या पद्धती आहेत. तुम्ही पाहिलं असेल यांच्या शेतामध्ये यांनी सपाट पद्धत वापरली नाही. यांची ऑलवेज लावायची पद्धत जी आहे ती रिजेशन फरो ज्याला आम्ही सरीवरंबा म्हणतो. सरीवरंब्यावर लावतात कापूस. आणि सरीवरंब्यावर लावताना त्याला जी अडचण आली ते कदाचित सांगणार आहेत नंतर की 3 फुटाच्या ऐवजी 3.5 फूट लावावं लागतील का 3 कसं करायचं हे सुद्धा सांगतील. पण आता या सगळ्यासाठी आपल्याला पुन्हा मशीन आणावं लागणार आहे. आणि हे करत असताना आपल्याला निश्चितच हा विचार करावा लागेल की आपल्याला पुढची जी दिशा आहे पुढच्या 10 वर्षात काय काय बदल होऊ शकतात अशा रीतीनं सगळ्या प्रकारचं आता संशोधन करावं लागणार आहे. आणि हे तंत्रज्ञान आज विकसित करायचं. आज आमच्याजवळ एक तंत्रज्ञान उपलब्ध आहे म्हणजे ते HDPS आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च असो, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ असो आणि काही प्रायव्हेट कंपन्या असो सगळ्यांचा एक प्रयत्न चाललाय की आपण हे मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण याचा वापर केला तर निश्चितच आज विदर्भामध्ये जी काही आपली 350-450 किलो रुई प्रति हेक्टर आहे ही आपण जवळजवळ 500 पर्यंत देऊ शकतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मागच्या वर्षी विदर्भातलं उत्पन्न महाराष्ट्राच्या उत्पन्नापेक्षा सगळ्यात चांगलं राहिलेलं आहे. 450 किलो रुई प्रति हेक्टर हे विदर्भाचं उत्पन्न आहे. आणि हे जवळजवळ आपण आता पंजाबच्या बरोबरीने चाललेलं आहे. पंजाबचा तर कॉटन एरिया सगळा कमी झालेला आहे. आणि हे जर आपण यवतमाळ जिल्हा असा आहे की ज्या ठिकाणी 4.5 ते 5 लाख हेक्टर कापूस लागला जातो. जगामध्ये 82 देश आहेत की जे कापूस लावतात. त्या 82 देशांपैकी जवळजवळ 70 देशांमध्ये 5 लाखापेक्षा कमी जमीन आहे कॉटनच्या खाली. 70 देशांमध्ये आपल्या यवतमाळ जिल्हा एकटा जिल्ह्यामध्ये त्या सगळ्या 70 देशांपेक्षा जास्त जमीन आहे. आणि कापूस हे आपलं महत्वाचं पीक आहे. इथल्या बाकीच्या काही समस्या आहेत, जमिनीच्या समस्या आहेत, त्या आपल्याला जर आपण मॅनेज केल्या त्याच्याबरोबर जर आपण गेलो तर मला खात्री आहे की यवतमाळमध्ये आपल्याला, कारण यवतमाळचं उत्पन्न हे आमचं महाराष्ट्राचं उत्पन्नाचा आकडा दाखवते काय होते. 5 लाख हेक्टर म्हणजे एक मोठा एरिया आहे. विदर्भात टोटल एरिया आपलं 16 लाख हेक्टर आहे. त्यातलं 5 लाख हेक्टर ते एकट्या यवतमाळमध्ये. म्हणजे इथलं उत्पन्न जर वाढलं तरच आपला ऍव्हरेज वाढू शकतो. आणि मग आपण ज्या गोष्टी करतो की आम्हाला इम्पोर्ट कमी करायचा आहे, इम्पोर्ट व्हायला नको. इम्पोर्ट कसं थांबेल? जर आमचं प्रोडक्शन झालं नाही तर इम्पोर्ट तर करावं लागेल. कारण ज्या मिल्स आहेत त्यांचं जीवनही त्याच्यावर अवलंबून आहे. आता आमच्या वराडे साहेबांनी सांगितलं की काही यावर्षी इम्पोर्ट करण्यात आला. पण मी तुम्हाला सांगतो की हा टेम्पररी फेज आहे. 7,500 भाव देखील हा टेम्पररी आहे. हा भाव तुम्हाला 7.5च्या वर जाणार आहे. फक्त थोडासा तुम्हाला धीर धरावा लागणार आहे यावर. कारण यावेळी सगळा सीझन जो आहे हा लांबलेला आहे.
परंतु ह्या सगळ्या, कारण नुसत्याच भाव करून आपल्याला चालणार नाही. आपल्याला ओव्हरऑल प्रोडक्टिव्हिटी जर वाढली आपली तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. आणि म्हणून आपण हे तंत्रज्ञान या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारचे डेमॉन्स्ट्रेशन आम्ही ॲग्रोव्हिजन फाउंडेशन तर्फे बऱ्याच ठिकाणी घेत असतो. त्यापैकी एक डेमॉन्स्ट्रेशन यांच्या शेतात घेतलंय. मी आता रिजुडूच्या यांच्याशी बोललो. तुम्ही जर एक कोऑपरेटिव्ह किंवा एकत्र काही FPO तयार करून 100-200 शेतकरी एकत्र येत असाल तर त्यांना तुम्हाला जे काही सीड मध्ये कन्सेशन द्यायचं ते देतील. तुम्हाला ते जे फवारणीचं त्यांनी जे सांगितलेलं आहे ते देखील तुम्हाला त्याच्यावर सप्लाय करू शकतील. म्हणजे कुठेतरी एक सुरुवात आपल्याला करावी लागेल. परंतु आज 1-2 नाही, 100-200 शेतकऱ्यांनी मिळून हा असा प्रयोग करण्याचा आहे. आणि मला खात्री आहे की या प्रयोगामधून आपल्याला उत्पन्न वाढू शकतं. आज या ठिकाणी आपण इतक्या मोठ्या संख्येने जमला. मला कल्पना आहे की हा पिरियड खरं म्हणजे पुष्कळांना वाटेल की इलेक्शनची रॅली आहे, पण इलेक्शनचा काही आपला संबंध नाही. इतके असताना देखील आपण या ठिकाणी आलात त्याच्यामुळे मी अत्यंत तुमच्या सगळ्यांचा खरोखर आभारी आहे. आणि मुख्य आभार आमचे मलिन साहेबाचा आहे. त्यांनी हे सगळं ऑर्गनाईज करून त्यांच्या शेतामध्ये दाखवलं. त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो. आमच्या सगळे शास्त्रज्ञ इथे आले त्यांचा देखील आभार मानून माझे 2 शब्द संपवतो.